नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या बचतीपासून ते अगदी लोकसंख्येच्या वाढीपर्यंत सगळ्या गोष्टींवर प्रभाव टाकते. चला, एका अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया, जो आपल्या आजच्या विषयाचा अगदी गाभा आहे. बरं, आपण ज्या शक्तीबद्दल बोलतोय ती समजून घेण्यासाठी आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक समजून घ्यावा लागेल. बघा, सरळ व्याज म्हणजे काय, तर ते फक्त तुमच्या मूळ रकमेवर लागतं. पण चक्रवाढ व्याज ही खरी जादू आहे, कारण ते तुमच्या मूळ रकमेवर तर लागतंच, पण त्यावर जे व्याज जमा झाले त्यावरही लागतं. म्हणजे थोडक्यात व्याजावर व्याज. ठीक आहे, चला तर मग पाहूया की हा शक्तिशाली परिणाम मोजण्यासाठी आपल्याला नेमकं कोणतं सूत्र वापरावं लागेल. ओके, तर या सूत्रात काही महत्वाचे भाग आहेत. पहिला म्हणजे पी, प्रिन्सिपल किंवा सोप्या भाषेत मुद्दल. ही आपली सुरुवातीची रक्कम असते. त्यानंतर येतो आर, म्हणजे रेट किंवा दर. हा बदलाचा वेग असतो जो आपण टक्केवारीत मोजतो. मग आहे एन, म्हणजे कालावधी. हा बदल किती वर्षांसाठी होणार आहे हे एन आपल्याला सांगतं. आणि हे सगळं झाल्यावर शेवटी आपल्याला मिळतं ए, म्हणजे अमाऊंट किंवा रास. ही असते आपली अंतिम रक्कम. आणि हे आहे ते सूत्र जे या सगळ्याला एकत्र बांधतं. म्हणजे अंतिम रक्कम ए काढण्यासाठी आपण मुद्दल पीला 1 अधिक दर आर भागिले 100 च्या एन व्या घाताने गुणतो. आणि एकदा का आपल्याला अंतिम रक्कम मिळाली की व्याज किती मिळालं हे काढणं अगदी सोपं आहे. फक्त त्या रकमेतून मूळ रक्कम वजा करायची, झालं. आता नुसती थिअरी नको, प्रत्यक्ष उदाहरण बघूया, म्हणजे सगळं लगेच स्पष्ट होईल. ठीक आहे, तर आपल्याकडे काय काय आहे? मुद्दल आहे 2000 रुपये, दर आहे 5% वर्षाला, आणि हे पैसे आपण 2 वर्षांसाठी ठेवणार आहोत. आता बघा, हे गणित कसं सोडवायचं. सगळ्यात आधी आपण आपल्या सूत्रात या किमती टाकूया. त्यानंतर कंसातली बेरीज करून घेऊ आणि मग फक्त शेवटचा गुणाकार केला की आला आपलं उत्तर. तर 2 वर्षांनी आपले 2000 रुपये वाढून झाले आहेत 2205 रुपये. म्हणजेच आपल्याला निव्वळ 205 रुपये व्याज मिळालं. हे आहे चक्रवाढ व्याजाचं सामर्थ्य. पण थांबा, हे फक्त पैशांपुरतं नाहीये. हेच सूत्र आपल्या आजूबाजूला होणारी वाढ आणि घट या दोन्ही गोष्टींसाठी वापरता येतं. कसं? चला पाहूया. चला, एक वेगळं उदाहरण घेऊया. समजा एका प्रोजेक्टवर 320 कामगार आहेत आणि दरवर्षी त्यांची संख्या 25% वाढवायची ठरवलं, तर 2 वर्षांनी तिथे किती कामगार असतील? आपण तेच सूत्र वापरलं आणि उत्तर आलं तब्बल 500 कामगार. बघितलं वाढ कशी होते ती? आता वाढ बघितली, मग घट पण बघूया. समजा एक मशीन खरेदी केली 2.5 लाख रुपयांना, पण तिची किंमत दरवर्षी 10% कमी होतीये. ह्यालाच आपण घसारा म्हणतो. तर 2 वर्षांनी तिची किंमत किती असेल? इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सूत्र तेच वापरायचे, फक्त दर म्हणजे आर तो आपण वजा म्हणजे नेगेटिव्ह घेणार, कारण इथे किंमत वाढण्याऐवजी कमी होतीये. आणि हा आलेख बघा, सुरुवातीची किंमत होती 2.5 लाख रुपये आणि 2 वर्षांत ती थेट 2,02,500 रुपयांवर आली. केवढी मोठी घट आहे ही! म्हणजेच त्या मशीनच्या किमतीत एकूण 47,500 रुपयांचा घसारा झाला. तर या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चक्रवाढ व्याज हे फक्त एक सूत्र नाहीये, तर ते आपल्या जगात होणाऱ्या कोणत्याही घातांकी बदलाला समजून घेण्याचं एक मॉडेल आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर व्याजावर व्याज. आणि हेच तत्त्व पैसा, लोकसंख्या किंवा मग एखाद्या वस्तूची कमी होणारी किंमत या सगळ्याला लागू होतं. आणि शेवटी एक विचार, आता हे इतकं शक्तिशाली सूत्र आपल्याला माहीत झालंय, तर विचार करा, आपल्या रोजच्या जीवनात हे आणखी कुठे कुठे वापरता येईल किंवा याचे परिणाम आपल्याला कुठे कुठे दिसतात.